आम्ही सारे खवय्ये. आपल्या किचन मध्ये कात्यायनी आलेली आहे. कात्यायनी, मला एक गोष्ट सांग, तुझं निकनेम काय? घरी कुठल्या नावाने तुला हाक मारतात? कॅट. कॅट. हो. ड्रेस सुद्धा तसाच आहे तुझा. एकच एक कॅट इकडे असं बोलतात? नाही, फक्त कॅट इकडे. फक्त कॅट इकडे असं बोलतात. ओके ओके, मला सांग तू काय काय बनवणार आहेस? मी डेटनट क्रंची बनवेल. बर, काय काय मला सांगतं साहित्य काय? ब्रेड क्रुटॉन्स, हे पिठी साखर, अंजीर, हे खजूर, बदाम, किसलेलं खोबरं, तीळ, विलायचीची पावडर, तूप, साजूक तूप, हे अक्रोड आणि बदाम. चला, कॅटने आपल्याला सगळं साहित्य सांगितलेलं आहे. आता आपण पटकन आपण आता कृतीकडे जाऊया. काय काय पटकन कृती काय करायची? आपण साजूक तूप पहिले पॅन मध्ये टाकू. ओके. दादाचं नाव काय ग? आदित्य. कितवीत आहे तो? तो 3rd इयरला. तुम्ही दोघे भांडता की नाही? कडा. हो, खूप. काय विषय काय असतो? बस कम्प्युटरच, बाकी काहीच नाही. त्याच्यात अंजीर आणि खजूर टाकायचं. बरं, चित्रपट कुठला बघितलेस तू? मी आता लेटेस्ट कुठला बघितला? दबंग. त्यातच आहे ना ते गाणं, मुन्नी बदनामी. तुम्हाला सांगतो, गाण्याचे शब्द ऐकून असे डोळ्यात टचकन पाणी येतो. काय अर्थ, म्हणजे काव्य म्हणजे काय ना, तर दॅट इज काव्य. डोळ्यात असं टचकन पाणी येतं. शब्द काय? आता काय घालायचं? पिठी साखर आणि खोबरं. हा, तू बऱ्याच वेळा करतेस का पदार्थ? ज्या पद्धतीने तू करतेस ना प्रोफेशनली, मला असं संशय लागलेला की तू बऱ्यापैकी करत असावीस पदार्थ. आणि विलायचीची पावडर. आता गॅस बंद करायचा. गॅस बंद करू. आता काय? आता त्याच्यात हे सगळे ड्रायफ्रुट्स टाकू. काजू. अरे, सगळंच टाकलेस तू? हो. आणि हे अक्रोड. ओके. मला काही टाकायचं नाही, सगळं भसा घातलंय त्यात. आता हे झालेलं आहे. आपण हे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ. तू नाटकात किंवा स्पोर्ट्स मध्ये कुठला भाग घेते म्हणाल तू? मी हाईड अँड सीक खेळते फक्त. हाईड अँड सीक खेळते. आणि इथे मध्ये जाणटारा झाला होता नागपूरला, तेव्हा त्याच्यात घेतला होता. हो. काय त्या मोठा ट्रूप असतो त्यात. मग तुमची 6ची जी गँग आहे, 6 मैत्रिणीची गँग आहे, ती गँग काय करणे, ते सगळ्यांनी भाग घेतला तर जाणटाराचा मध्ये? नाही, मी एकटीनेच घेतला. आणि ए सेक्शन मध्ये माझी मैत्रीण आहे अपूर्वा म्हणून, तिने पण घेतला. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघी होत्या त्या जाणटाराच्या मध्ये. कसं वाटलं? तिची पण मैत्रीण होती. कसं वाटलं काम करताना? चांगलं वाटलं. हो ना. तिथे हत्ती बित्ती आहेत ना? हो, खरे. खरेच उंट पण आहेत. वरचे ते लाईट्स आहेत ते उंटाच्या तोंडानेच ते करतात सगळे ऍडजस्ट वगैरे. इतके उंच आहे ना ते. गंमत, बाकी काही नाही. बरं, मला सांग कॅट, तुझं नाव कात्यायनी आहे ना? कात्यायनी का कात्यायनी? कात्यायनी. अच्छा, अर्थ तुला? हो. काय? ते रेणुका देवीचं नाव आहे आणि माझ्या आईचं नाव रेणुका आहे. हा योगायोग म्हणा का कसं काय ठरवून केलेलं नाही सगळं? माझ्या बाबांनी ठेवलंय. अच्छा, इट इज प्लॅन्ड म्हणजे. ओके. हे थंड झालेलं आहे, आता काय करायचं मला सांग. आता हे या ब्रेड वरती थोडे. अच्छा, मी तुला अजून एक मोठी प्लेट देतो. अच्छा, हे मांडायचं का असे? आता हे करताना हे समजा शिल्लक राहिल्यानंतर लगेच चहाचा कप घ्यायचा, हे याच्यात बुडवायचे, हे असं बुडवायचे आणि असे थोडे सगळ्याच्यात. आणि हे डेकोरेट करायला भाजलेले तीळ आहे. अच्छा, भाजलेले आहेत का? ओके, आपली डिश तयार झालेली आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. डेटनट क्रंची बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड क्रूब्स, पिठी साखर, अंजीर, खजूर, काजू, खोबरं, तीळ, वेलची पूड, साजूक तूप, अक्रोड आणि बदाम. कृती: प्रथम पाणी साजूक तूप गरम करून त्यामध्ये अंजीर आणि खजुराचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये पिठी साखर,
सुका खोबरा आणि वेलची पूड घालून सारण वाफवावं. या मिश्रणामध्ये काजू, बदाम आणि अक्रोडची भरड घालावी. ब्रेडच्या तुकड्यांवर हे मिश्रण घालावं. वरून भाजके तेल लावून डिश सर्व्ह करावी.